केवळ करवाढ करून सोलापूरच्या जनतेवर बोजा टाकण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या मालमत्तेचा आर्थिक मूल्य वाढविणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल। शहरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या आणि मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत। यातील अनेक जागा दुर्लक्षित किंवा तेथे अतिक्रमण होण्याची भीती आहे। या जागा बीओटीवर विकसित केल्या पाहिजेत। जसे की सोलापुरातल्या काही जागा आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतोय। पुणा नाका विद्यापीठ समोर सोलापूर महानगरपालिकेची 4.5 एकर जागा आहे। 1 एकर जागेवर त्या ठिकाणी पेट्रोल पंप करायचा ठरला होता, परंतु आजपर्यंत तिथे पेट्रोल पंप झालेला नाही। उर्वरित 3.5 एकर जागेत आपण त्या ठिकाणी ओपन फूड मॉल, मोठ्या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन, लहान मुलांसाठी गार्डन, मोठ्या गाड्यांसाठी टायर पंक्चरचे दुकान, 40 ते 50 रूमचे रेस्ट हाऊस किंवा लॉज बीओटीवर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते। छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्याच्या समोर महापालिकेची मोठी जागा आहे, तेथे महापालिकेचे झोन ऑफिस आहे। ती जागा बीओटीवर जर दिली तर त्या ठिकाणीही आपल्याला मोठे उत्पन्न मिळू शकते। हुतात्मा स्मृती मंदिरच्या लागून पार्कवर कमर्शियल जागा आहे, त्या ठिकाणी आपण टॅक्सचं ऑफिस केलं। ते टॅक्सचं ऑफिस रिकामं करून ती जागा जरी आपण भाड्याने दिली तर त्याचेही उत्पन्न आपल्याला मिळू शकते। कर्णिक नगरमध्ये जे मैदान आहे जिथे सभा होतात त्या मैदानाच्या बाजूला अनेक स्नॅक्सच्या गाड्या आहेत। त्या मैदानावरच एल आकाराचे आपण जर गाळे बांधले तर त्या ठिकाणी खाऊ गल्ली होऊ शकते। तिथून मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपल्या महापालिकेला मिळू शकते। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।